याच्या मुळे स्वराज्याची नाचक्की झाले. सोडा मला, मी याला जित्ता सोडणार नाही. परसू, तुला जे काही सांगायचं आहे ते इथे येऊन सांग. बघा बघा देवा, अनाजींनी गाठीचा माणूस सुद्धा सोडला नाही. आता तुम्हीच बघा. मोठा पस्तावा झाला. हा परसू काय बोलतोय कुणास ठाऊक. महाराज, मी परसू अनाजी पंतांचा विश्वासू लोक, लई सेवा केली त्यांची. येळ काळ काय बघितलं नाही. त्यांनी सांगायचं ना, मी करायचं. झू कुत्र्या उभं का नाचाच राहिलो म्या. सांगितल्या कामाचा आणि टाकल्या घासाचा. आपला मालक आपला धनी. शेवटपर्यंत त्यांच्या चांगल्या वाईट कामात म्या. राणी सरकार लबाड माणूस आहे हो. माल लबाड. काय लबाडी केली आणि एक नाही अगणित लबाड्या केल्यात. आता शेवटची लबाडी बघा ना. समध्या कारभाऱ्यांना तोलच्या बंदरावर पाठवलं का? गावले तर हे गावतील. तौलच्या बंदरात जमा सगळेजण. वाट बघा एकमेकांची. निघा, करा पांगापांग. आणि सावता जंजिऱ्याच्या दिशेने पळाले. आता पाय उचलायचा, मागे राहायचं नाही. पण जायचं नेमकं कुठं ते तरी सांगा. सिद्ध्याच्या हद्दीत. सिद्ध्याकडं? हो, निरोप पाठवलाय. सिद्ध्याचा सरदार आपल्याला जंजिरात घेऊन जायला उभा असेल. पर महाराज, सिद्ध्याची हद्द दिसतात या अनाजी पंथातला मतलबी माणूस जागा झाला. आपला ठाव ठिकाणा कोणाला समजू नये ना, म्हणून यानं माझ्यावर तलवारीचा वार केला. परसो मालक, भयंकर माणूस आहे हो. मी याला सोडणार नाही महाराज. बघा नाजीचा काबा. अनाजी पंत असं वागतील? आता स्वतःच ऐका. बघा परसू, तू अनाजी पंतांसोबत किती वर्ष आहेस? तेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून आहे. म्हणून तर मला समध्या भानगडी माहित आहेत. आधी महाराज शृंगारपुराला गेले, तिथल्या खबरी मॅच देत होतो. कलावंतिनीची खबर तू दिली होतीस? वय मॅच दिली. पुढे ते स्नेक कलावंतीन भेटली. 4-5 लोक तिला इकायला घेऊन चालली होती. पण युवराजांनी तिला सोडवलं. म्हणून तिने युवराजांना गाणं बी म्हणून दावलं. त्याच कामासाठी मला ठेवलं होतं. तुम्हाला सांगतो, महाराज कवा कचाट्यात सापडतात ना, त्यासाठीच मी पळायचं. त्यासाठी मला 10 बिघे जमीन दिली. असं कागूद केलंय माझ्या नावाचा. पंत, तुमच्यावरचा आरोप गंभीर आहे. तुम्ही काय सफाई देऊ शकाल? राणी साहेब,
आता काय बोलू मी? आता काही सफाई देऊन मला हासिल करायचं नाही, परंतु एक जरूर सांगेन, हा परसू जेवढा दिसतो तेवढा साधा नाही. त्याने फसवलंय मला आणि आता त्याचा हा कांगावा आहे. खर तर सुरुवातीला त्यानेच माझी दिशाभूल केली, कारण हा नोकर माझा आणि हा सिद्ध्यासाठी काम करत होता. हे तुम्हाला केव्हा समजलं? आत्ताच. म्हणजे मी नाही, हा मला जंजिऱ्याला घेऊन चालला होता आणि म्हणून त्याने माझी कारभाऱ्यांची फारकत केली. आणि निघाला घेऊन सिद्ध्याकडे. माझ्या लक्षात आलं तसं मी त्याला नकार दिला, तर तो माझ्याशी भांडायला लागला. अहो, मी कशाला करीन वार? मुजुमदार झाल्यापासून तलवार तरी लावतोय का कमरेला? आज यानेच मारून घेतलं स्वतःला. राजे, राणी साहेब आणि न्यायासर, मी जे सांगतो ते ऐका. हा दिसतो तसा नाही, यानेच माझ्यात आणि राजांच्या मध्ये वितुष्ट उभे केले, गैरसमज पसरवले. असा कोणता गैरसमज पसरवलाय? उदाहरणार्थ? उदाहरण द्यायचं झालं तर राजांनी कलावंतिणीचं गाणं ऐकलं, ही एवढीच खबर दिली याने. मला वाईट वाटलं. मी ती खबर राजमातोश्रीला सांगितली. शंभूराजे शृंगारपूरला गेलेत ना चौकशीसाठी? अहो महाराणी साहेब, कसली चौकशी आणि कसलं काय? म्हणजे नाव चौकशीचे आणि गेले कलावंतिणीचे गाणे ऐकायला. खूप मोठा गोंधळ उडाला. मूळ खबर वेगळीच होती. कलावंतिणीचं गाणं ऐकताना राजेंनी डोळे मिटून घेतले होते. हे या परसूने जाणून बुजून सांगितलं नाही. पण परसू असं का करेल? कारण त्याला मला खोटं ठरवायचं होतं. राजांच्या मनात माझ्याबद्दल प्रेम होतं, पण याच्या मनात खोट होती. नाही नाही महाराज. चुप! एक शब्द बोलशील तर याद राख. राजे, हा म्हणतो मी याला 10 बिघा जमीन दिली. त्याने कागद दाखवावा आणि तसा कागद जर मिळाला तर या क्षणी तुम्ही म्हणाल ते प्रायश्चित्त घेईन राणी साहेब. परसू, 10 बिघा जमीन घेतल्याचा कागद दरबारात पेश करावा. कागद? नाही नाही, कागद करून देणार आहेत, पण ही गोष्ट. चुप! परसू, आता तरी खरं बोल रे. तुझ्या या खोटेपणामुळे आम्ही सगळे सोळावर जाऊ. राजे, हा परसू खोटा आहे आणि हा स्वराज्याचा माणूस नाही, तर हा सिद्ध्याचा खबऱ्या आहे. आणि याची मला खात्री पटली आहे. महाराज,
हा तसा साक्षीदार होऊच शकत नाही. हा बुरटा आहे. राणे साहेब, मला परसूला काही प्रश्न विचारायचे आहेत. इजाजत द्यावी. इजाजत आहे. परसू, एक गोष्ट सांग, तुला स्वराज्यावर प्रेम आहे? वय तुला राजांच्या बद्दल निष्ठा आहे? वय वय तू थोरल्या महाराजांना मानतोस? वय त्यांनाच मानतो. मग अनाजी पंत कारस्थानी आहेत हे माहीत असताना, ते राजांच्या विरोधात काम करतात हे ठाऊक असताना, तू राजांना एकदाही सांगितलं नाहीस. राजांना जाऊ दे, तू राणे साहेबांना तरी सांगायला हवं होतंस. सांगितलं? हो नाही नाही म्हणजे ते मी मग आता का सांगतोयस? याचा अर्थ तू स्वराज्य द्रोह करतोय, मंत्री आणि राजात द्वेष उत्पन्न करतोय, आणि म्हणूनच तू धरबंद सोडून बोलतोय. ए परसू, अरे बोल की आता. हा, कोण आहे तुझा बोलविता धनी? सांग म्हणावं, कोण आहे तुझा बोलविता धनी? बोल. सापडला कचाट्यात. आता काय बोलतोय हा? महाराज, तो काहीच सांगणार नाही, कारण तो सिद्ध्याचा माणूस आहे आणि हे मी सिद्ध करू शकतो. त्याची काही गरज नाही. मग राणीसाहेब, त्याचं बोलणं खरं मानून आम्हाला दोषी ठरवण्यात येऊ नये. तुम्हाला दोषी ठरवण्यात येणार नाही, बिलकुल नाही. परसूला राजवैद्यांकडे घेऊन जा. तू आराम कर. जा. फक्त आता या एका माणसाला बघून घ्या, म्हणजे तुमचा खरे खोटेपणा सिद्ध होईल. अनाजी पंत, आपण या इसमास ओळखता? नाही. नाही? ठीक आहे, पण या इसमानं आपल्याला अत्तर विकलं होतं. विकलं असेल, परंतु त्याचा इथे काय संबंध? संबंध आहे पंत, खूप जवळचा संबंध आहे. काय जवळचा संबंध? आता तुम्ही माझे का आणि किती लोकांशी संबंध जोडणार आहात? राजे, राणीसाहेब, आता या अत्तर विकाशी माझा काय संबंध? पंत, तुम्ही या व्यापाराकडून अत्तर विकत घेतलं होतं. घेतलं असेल म्हणून काय तो आता साक्ष देणार का की मी कारस्थान केलं म्हणून, की राजांना घातपात केला म्हणून? तो साक्ष देणार नाही. साक्ष देणार ते त्यानं विकलेलं अत्तर.
आता अत्तर बोले. हे पत्र पाहिलं? हे पत्र बापूजी माळी आणि सूर्याजी निकम यांना लिहिलेलं आहे. लिहिलं असेल. कोणी लिहिलं? हे पत्र कुणी लिहिलं यावर आपण येऊच. पण महत्वाचं म्हणजे या पत्राला अत्तराचा वास येतो. येत असेल. कस्तुरीचा वास येतोय. अत्तराच्या वासाचा आणि दादाचा काय संबंध? संबंध आहे. पंतांनी हे सुगंधी अत्तर याच व्यापाऱ्याकडून विकत घेतलं होतं आणि या व्यापाऱ्याने हेच अत्तर पन्हाळगडावर ओळखलं. माफी असावी, पण या व्यापाऱ्यानं ते अत्तर अनेकांना विकलं असेल. आणि अनाजी पंतांनी अत्तर घेतलं याचा अर्थ असा नाही की ते पत्र अनाजी पंतांनी लिहिलेलं असावं. माझी विनंती आहे, आता वडाची साल पिंपळाला लावू नका. आता हा अत्तर विक्या, म्हणजे मला पुन्हा कारस्थानी ठरवण्याचा प्रयत्न. राजे, माझा या इश्माशी काही संबंध नाही. मी त्याच्याकडून अत्तर विकत घेतले नाही आणि मी त्याला ओळखतही नाही. राणी साहेब, एक विनंती आहे, हे थांबवा. अत्तरावरनं माग काढणं थांबवा आणि साप सोडून भुई नका बडवू. मला तर असं वाटतंय की यात परशक्तीचा हात असावा. स्वराज्यात फूट पाडण्याचा प्रयत्न आहे हा. अशा पद्धतीचे पुरावे दरबारात सादर करून आपण काय हशील करणार आहात? कृपया हे थांबवा. मुळातच मी या इस्माकडून अत्तर विकत घेतले नाही आणि माझ्याकडे कस्तुरी अत्तराचा थेंब नाही आणि मी या इस्माला ओळखतही नाही. पण मी ओळखते. ही अत्तराची शिशी. यात कस्तुरीचं अत्तर आहे आणि ते या इस्माकडूनच विकत घेतलेलं आहे. कावेरी, अगं काय बोलते आहेस? ही शिशी बघा. यातलं अत्तर ते पत्राला लावलेल्या अत्तराशी जुळतंय का बघा.